भाऊ एकदम भारी खबर आहे बघा. काय बोला. ती युवा नेत्याची बहीण आणि तो प्रताप दादा रस्त्यात एकमेकांशी बोलत उभे होते. रस्त्यात बोलत उभे होते. मी काय गार्डन बांधू त्यांच्यासाठी? नाही भाऊ, आणि तुम्हाला किती वेळा सांगितलं त्या मुलीबद्दल मला नका सांगू. हो पण भाऊ यावेळेला वेगळं आहे. भाऊ यावेळेस ती नव्हती, ती होती. हा कानाखाली अशी ती देईल ना. काय बोलतो कळतं घ्यायला. भाऊ म्हणजे यावेळेस आत्ते बहीण नव्हती तर सख्खी बहीण होती. अच्छा. हा ती गरिबांची दीपिका. मग हे जरा इंटरेस्टिंग. हा मग? गरिबांची दीपिका भर रस्त्यात गरिबांच्या ग्लॅडिएटरशी काय बोलत असेल? कोणाशी कोणाशी काय नाही, तुम्ही जा प्रतापवर लक्ष ठेवा. हा, कामं करा. हे चला, चल, निघा. चल, चल. सुमे ए चिंगे सुमे अगं जड आहेत ग. असू दे रे मामा ते. अरे ठेव माझी पिशवी दे बाबा. देवा परमेश्वरा गणपती गजानना विठ्ठला. गुणाची पोर आहे ग माझी. बरं आपली हिरोईन कुठं गेली? ती नाही घरी. नाही बरोबरच आहे. ती कशी असेल ना घरात. निदान दिवे लागण्याच्या वेळेला तरी पोरीनं घरात राहत ते पण नाही. बरं कुठं गेले काय सांगून गेले का? नाही रे मामा, मला नाही माहित. कधी गेले? दुपारी तर मी घरी होते. हा. मग ती म्हणाली की तू जा पाण्यावाल्या नदीवर खेळायला जा. मग मी गेले. एकटीच गेलीस का? हो, आणि जेव्हा मी घरी आले तेव्हा ती नव्हती घरी. या एवढा वेळ कुठं उलटले कोणाच ठाव. हो युवराज. हो सुमेला पाहिलं का कुठं? नाही. या पोरीचं एक पिक्चरचं येड कमी करायला हवं बघ. या पोरीला दुपारपासून एकटीला सोडून गेली ती. कुठं बोंबलत फिरते कोणाच ठाव. अहो जाऊ द्या. हो कुठं जाते? येईल घरी. अगं मामी सावकाश. अजून बी डोक्यात तेच विचार चालू आहेत ना. काय करू ग, सुमीचा विचार डोक्यातनं जातच नाही माझ्या. अगं किती वेळा सांगू आता तुला. होईल म्हटलं ना समजा ठीक. चल. हो युवराज. हो भावी आमदार इकडे या. ये घ्या. हे काय? मला नकोय. घ्या हो घ्या. बापाने कमवून आणले तुम्ही उडवा. हा नको म्हणे. 238 रुपये. किती? 238. हा ते ठेवा. खिशात नाही कपाटात ठेवा. पैसे ठेवायला माणसं पाहिजे त्यांना. स्वतःला पैसे कमवायची अक्कल नाही. निदान बापाने कमवून आणलेले त्याला तरी हात लागू दे तुमचा. म्हणून दिलेत. ठेवा कपाटात. ठेवतो. हो इकडे आहे ना. काय रे काय झालं? काय झालं? अहो यातले पैसे कुठे? काय म्हणतो? अरे पैसे कुठे गेले? अरे इथं ठेवतो आपण. सरला पण मी इथं ठेवते. कुठे गेले पैसे? बघा जरा नीट बघा. अरे काय बघू आता? कुठे आहेत सांग? अरे कुठे गेले पैसे? अहो काय झालं? हं? अरे काय आहे? काय घोळ घालताय सगळा? अगं घोळ नाही घालत आहे. पैसे कुठे ते हे बघ. त्यातले पैसे घेतलेस का तू? नाही बा. रमा तू नाही. चिंगी कुठे? चिंगी ए चिंगी. बाळा पैसे बघितलेस का ग? नाही मामा. अगं कुठे गेलं पाहिजे? अहो तुम्ही असं टेन्शन घेऊ नका. आपण डब्यात ठेवतो ना तिथे असते. बघू तिकडे या. हा, चल रमा? बघ बघ बघ. हे बघ मध्ये दिसत का बघ. असतील कुठेतरी. जाणार आहेत कुठे? अहो अगं नाही का पैसे कुठेच नाहीत. खायचं का त्या?
नाही येते. देवा अहो सुमीला विचारलं का तुम्ही? ती घरात असेल तो विचारीन ना. म्हणजे का बसलं घरात नाही येते? दुपारपासून पत्ताच नाही तिचा. गेली गेली पळून गेली. सरला घरातले पैसे घेतले आणि पोबारा केला पोरीनं. अगं काय बोलतेस तू? अहो, बरोबरच बोलते मी. तिची लक्षणं काही ठीक दिसत नव्हतीच मला. एक दिवस हे घडणार होतं, आज घडलं. काळ फासलं कार्टीनं तोंडाला. काय करायचो आता आपण? आई 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 जरा शांत राहा, तू शांत राहा. हे बघ असं काही झालेलं नाही. मी जरा गावात बघून येतो. काय मी बघून येतो गावात? गेली निघून ती, आता काय बघायला जाऊन उपयोग आहे तुझा? हो जरा बघायला मी आलोच. मी येऊ का संग तुझ्या? काय नको मी बघतोय. नाही हो, सुमीचं काही चुकलेलं नाहीये, आपलंच चुकलंय. उठताला आणि बसता बुक्की हाणली असती ना, 2 थोबाडे दिले असते तर बरोबर वळण्यात राहिली असती. आपणच वळण नाही लावलेले तिला, आपलीच चुकी आहे. सुमी सुमी करत बसतो ना, आता बसायचं बोंबलत. किती करते मी. सदाशिवांना हा बोला. आमच्या सुमीला पाहिलं का हो कुठे? नाही काय झालं? नाही काय नाही, असंच सहज. ठोक 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 तो घरात चाललंय. अरे काय करतो यार? ए सुमीला बघितलं का कुठं? नाही काय झालं इतकं टेन्शन मध्ये? काय अरे बरं झालं तुम्ही भेटला. मागासपासून तिला शोधतोय, अजून पत्ताच नाही तिचा. घरीच नाही आली ती. दिसली का तुम्हाला कुठं? तू तिला शोधतोय? हो. अरे पण ती कशी सापडणार? नाही, सापडण्यासाठी ती हरवायला तर पाहिजे ना. म्हणजे ती हरवली नाहीये, एकदम सुखरूप आहे. आपल्या गावच्या भावी मंत्र्यांच्या छत्रछायाखाली आहे. ए तुम्ही दोघं काय बोलताय ना, मला काही पण कळत नाहीये. तुम्हाला माहित असेल तर सांगा ना. अरे थांब ना, तुला एकदम स्टोरीज दाखवतो. कलर प्रिंट एकदम. हीच आहे ना तुझी बहीण? हो ना. कोणाशी बोलते बघ ती रस्त्यात. आणि का रे, तुझी बहीण कधीपासून त्या प्रतापशी भर रस्त्यात बोलायला लागली? हा चपात्या बघा कशा मस्त गोल गोल झाल्यात ना. हा अशा झाल्या पाहिजेत चपात्या. शिका काहीतरी. मीच केल्यात. तेच म्हणतोय. काय? होय, मीच केल्यात आज चपात्या. अगं काय सांगतेस काय तेजू? अगं खरंच रमानी इतकी भारी ट्रेनिंग दिली नाही. थांब थांब थांब, आधी मला बघू दे. फक्त गोलच झाल्यात की चविष्ट पण झाल्यात? हॅलो, चपात्या गोल पण झाल्यात आणि चविष्ट पण झाल्यात. बघ दे. का भरवू? काही गरज नाही, मला खाता येत. मी पण खाऊन बघते. पहिल्यांदाच केल्यात मॅडमनी. हो. खरंच यार, क्या बात है. बहुत बढ़िया. हो ना. तेजू अगं माझा तर विश्वासच बसत नाहीये की तू केलेस चपात्या. वा, रमा बरोबर राहण्याचा भरपूर उपयोग होतोय. तर थोडक्यात काय, शिकवणी एकदम जोरात चालली आहे. हा मस्त. शाबास तेजू. अरे फक्त शाब्बास आणि मस्त काय, मला कोण भरवणार? अगं बरं ते राणी. ये. जा. काय झालं? किती सतावतो रे तिला तू. प्रताप. प्रताप बाहेर ये. अरे ये ना बाहेर.
अरे पिंट्या कशा पायी वरडतोयस? त्या प्रतापला आधी बाहेर यायला सांगा. दुसऱ्यांच्या बहिणी पळवून न्यायला मदत करतो. तो बाहेर नाही आला तर मी घरात घुसून लय बोलत चालली की प्रताप तू काय झालं? बोल. काय चाललंय काय काय आडावाडा चाललाय? बाईसाहेब यानं या प्रतापनं माझ्या बहिणीला पळून जायला मदत केली आहे. काय हो सापडली का? कुठं कुठं पाहून आला? अगं सगळं गाव शोधलं पण नाही सापडलं. काय करायचं? अगं मामी तू रडू नको ना ग. रडून काय होणार आहे का? शांत हो बरं तू आधी. असं वागव या पोरीच्या डोक्यात तरी कसं काय येत? अगं आपली सिमरन येईल बघ घरी. तू नको काळजी करू. चांगले पांग फिरलेत कार्टीनं. गावात कुठं तोंड टाकवायला जागा राहिली नाही आपलं. सरले तक बंद कर आणि जरा शांत बस. अगं मामी आपला पिंट दादा गेला ना तिला शोधायला. तो आणेल बघ तिला लवकरच शोधून. मामा हो मामा, काय रे चंद्र? पिंट्या तिकडे रावसाहेबांच्या वाड्यावर गेलाय आणि लई राडा घालतोय तिकडं. काय काय कार्टी जन्माला आली? एक आबरूवर उठली ना, जीवावर उठला आपल्या. चला लवकर. चल चल. काय 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 बोल ना. आता का गप्प बसलाय? बोल. पिंट्या आता का मूग गिळून गप्प बसलाय? बोल आता. तू घरी जाऊ. घरी येणार नाही. अरे काय चाललंय पण? मी यांना जाब विचारायला आलोय. तुला अक्कल आहे का? कळतंय का? कुणासमोर बसून ढोसून आलात का? चल घरी. मला चांगलं कळतंय शुद्धीवर आहे मी. काय बोल? पण तुम्ही सगळे कुठल्या धुंदीत ना हेच कळत नाही मला. बोल ना बोल. आता का गप्पा बसलाय? यानंच माझ्या बहिणीला पळून जायला मदत केली आहे. बोल ना बोल. आता तुमच्या समोर नाटक करतोय. अरे कारट्या काय चाललंय? उलट्या हाताची खाशीला इथं सगळ्यांच्या समोर. काय बडबड लावलेलं इथं? तू घरी चल आणि घरी बोलू. चल. का घरी चल? अरे मी इथंच बोलणार. मला कोणाची भीती आहे का? मी घरी नाही येणार. मी इथंच बोलणार. तुम्हाला काय छप्पर उडवायची ते उडवा. ए पिंट्या तू काय बोलतो तुला कळतंय ना? चांगलेच कळतंय. आहे ना प्रताप आहे ना प्रताप. याला प्रताप दादा म्हणून तुम्ही डोक्यावर घेतलाय. आणि हा आता दुसऱ्यांच्या बहिणी पळवून न्यायला मदत करतोय. पिंट्या गप्प बसतो का आता? घरला चल पहिले. निघ पहिले. का मी का गप्प बसू? ही गप्प बसणार नाही. हा समोर उभा आहे ना, याला विचारा माझी बहीण कुठे आहे ते. सुमीला घेतल्याशिवाय मी इथून जाणार नाही. अहो तुम्ही नुसतं बघत काय बसला? हाना दोन कानाखाली. त्या शेवटी अक्कल नाही येणार डोक्यात. हा मारा. सगळे मिळून मलाच आता बोलणार आणि मलाच मारणार. कारण हा तुमच्या समोर उभा आहे. तो आता देव माणूस आहे ना तुमच्यासाठी. ए पिंट्या तुझा काहीतरी गैरसमज होतोय. तुम्ही तर बोलूच नका मध्ये. तुम्ही चमचे आहे याचे. इज्जतीत बोलतो तसं बोल. तोंडावर लगाम दे. मी तोंडावर लगाम ठेवायचा आणि हा आमच्या बहिणींची रस्त्यात तोंडावरचा लगाम सोडून बोलणार ते नाही दिसत तुम्हाला? प्रताप दादावर संशय घेतो. संशय नाही पुरावे आहेत माझ्याकडे. पण तुम्हाला पटणार नाही. तुम्ही तर ह्याच्या तुकड्यावर जाणार. काय पिंट्या काय पिंट्या? काय चाललंय? बाजार की आखाडा? आतापर्यंत या वाड्याबाहेर कधी आवाज केला नव्हता. सरला तुझ्या मुलाचं जे काही म्हणणं आहे ते आम्हाला कळू दे. बोल रे, काय म्हणणं आहे तुझं? काय आरोप आहे प्रतापवर तुझा? बाईसाहेब माझी बहीण आहे ना सुमी म्हणजेच सुमन. ती दुपारपासून घरातनं गायब आहे आणि घरातले सगळे पैसे पण घेऊन गेली.
आणि दुपारी भर रस्त्यात या प्रतापशी, प्रताप दादाशी बोलत उभी होती. सावकाश, एक मिनिट. आपण राजकुमारच्या बहीण का? हा. अच्छा, म्हणून तू असं बोलतोयस. अरे ती मला भेटली होती बरोबर आहे, पण ती भेटली होती तेव्हा गडबडीत निघाली होती. एकदम माझ्या बाईक समोर आली. मी तिला ओळखलं, विचारलं कुठे निघालेस म्हणून, तर ती मला म्हणाली ती तिच्या मैत्रिणीच्या लग्नाला चालली. कुठे लग्नाला बिग्नाला नाही गेलेली ती. मुंबईला जायचं होतं, सिनेमात काम करायला हिरोईन व्हायचं होतं म्हणून दादा खरं तर माझी काही चूक नाहीये, ती तुम्हीच माझ्या मागे लागली. मामी अगं शांत हो, रडू नकोस ना. सरला मावशी, तुम्ही आधी शांत व्हा. अजिबात काळजी करू नका. सुमन ही आपल्या गावातली मुलगी, त्यामुळे तिला आता शोधणं आणि परत आणणं ही माझी जबाबदारी. तुम्ही मला फक्त 24 तास द्या, मी तिला शोधून परत आणतो. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आणि राजकुमार, ती जशी तुझी बहीण आहे ना, तशी माझी सुद्धा बहीण आहे. मी तिला परत घेऊन येईन, कळलं? कळलं ना काय बोलतायत ते? निघ आता इथून. या आता सगळ्यांनी. ए चला चला, मॅटर संपलाय, चला निघा घरी, चला. ओ काका चला, चला 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 निघा. छोटे बालक, आमच्या सुमीला शोधून आणावं. आयुष्यभर चाकरी करते मी. मावशी, असं काय करताय तुम्ही? तिला अजिबात काही होणार नाही, हा माझा शब्द आहे. भाऊ आत येऊ या. आहा. भाऊ 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 ऐका ना, मी काय सांगतोय तुम्हाला. बोला. गावात लई मोठा राडा झालाय बघा. आतापर्यंत त्या प्रतापचे धिंडवडे निघाले असतील. म्हणजे भाऊ, आपला युवा नेता, त्याची बहीण गायब आहे आणि आम्ही त्याला तिचे आणि प्रतापचे एकमेकांशी बोलतानाचे फोटो दाखवले. हा भाऊ, त्या येड्याने फुल म्हणजे एकदम पॉवरफुल राडा घातला त्याच्या घरासमोर. भाऊ, आता या संधीचं सोनं करायला पाहिजे आपण. हा भाऊ, प्रतापच्या विरोधात त्यांना गावकऱ्यांना भडकवायला पाहिजे आपण. म्हणजे काय, त्या रावसाहेबांच्या पुतळ्याच्या जायजाईपेक्षा हे बरं आहे की नाही? हा भाऊ, भारी आहे ना. हा. मग या रात्रीच्या वेळी तुम्ही मला हे सांगण्यात कशाला वेळ वाया घालवताय? कामाला लागा आधी, जा पळा. आणि आता डिरेक्ट रिझल्ट आल्यावरच मला भेटा. हा भाऊ, येस. चल चल चल, झिंग 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 झिंग. प्रताप. सुमन दुपारी मला रस्त्यात भेटली होती. मला म्हणाली मी नाशिकला चालली, पण नाही, ती माझ्याशी काहीतरी खोटं बोलत होती. खूप घाबरलेली, गोंधळलेली. नक्कीच माझ्यापासून काहीतरी लपवत असतो. राईट, ती दुपारच्या एसटीने मुंबईला गेली असणार. तुम्ही दोघं एक काम करा, तुम्ही एसटी स्टँडवर जाऊन चौकशी सुरू करा. ठीक आहे. मी कार घेऊन मुंबईला जातो. आणि हा, तो स्टँड आहे ना, त्याचा पण शोध घ्या. सँडी, पण दादा त्याचा काय संबंध आहे? सुमनच्या गायब होण्यामागे तो सँडीच असला पाहिजे. काय? अहो पण दादा सँडी. मला सांगतो तेवढं करा, बाकी मी बघतो. निघा. प्रताप, तू आता मुंबईला चाललायस? हो. हे बघ, गाडी हळू चालव. हा, तू अजिबात काळजी करू नकोस, मी नीटच आहे. तोपर्यंत मी पोलिसांना फोन करते. सरलाच्या मुलीला शोधायला आपण पोलिसांची मदत घेऊया. ठीक. आणि वेळोवेळी मला कळवत राहा रे. हो अगं. दादा आणि आईचा फोन नाही लागला तर मला फोन कर. आणि तुम्ही पण जागत बसू नका, ही काळजी घे. ओके, आलोच. नीट जा. हो.